ॐ भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार श्रोते हो. नवरात्रीचा आजचा 9वा दिवस आहे. 9वी तिथी आहे आणि या तिथीला या आजच्या आपल्या स्टडी सेशनमध्ये आपला सुरू आहे 14वा अध्याय. या देवीच्या आशीर्वादाने सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. सणसमारंभांचे दिवस आहेत, त्यामुळे सगळीकडे चैतन्य भरलेलं आहे. आणि ह्या चैतन्याचा जो आविष्कार आहे, तो आविष्कार घडवून आणणारी हीच प्रकृती आहे. आणि ही प्रकृती कशी आहे तर ती त्रिगुणात्मिका आहे. आणि त्या त्रिगुणात्मिका प्रकृतीचंच विवेचन म्हणा, त्याचा अभ्यास म्हणा, त्याच्यावर विचार मंथन म्हणा आपण करतो आहोत या भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायातनं. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करते आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी रात्री 8 वाजता भेटतो आहोत. आज तर आहे नवरात्रीचा 9वा दिवस. उद्या विजयादशमी आहे, सीमोल्लंघन आहे. विजयाचा सगळीकडे जय जयकार होणार आहे. अशा शुभप्रसंगी आज आपण भेटतो आहोत. हाच मोठा भाग्याचा योग आहे. आज आपल्याकडे योगेश्वर पण आहे, आपलं आराध्य दैवत. भगवद्गीता सांगणारे योगाचे योगेश्वर जे आहेत त्यांचं आपण स्मरण करूया, त्यांना वंदन करूया. आणि अर्थातच महालक्ष्मी मातेचा सुद्धा जय जयकार करूया, उदोकार करूया. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला म्हणजे आपल्या स्टडी सेशनला 14व्या अध्यायातले 17 श्लोक झाले होते. आणि पुढचे म्हणजे किती होतील तेवढे आज आपले 4-5 जेवढे श्लोक होतील त्याचा आपण विचार मंथन करूया. म्हटलं तर तसा सोपा अध्याय, पण म्हटलं तर त्याच्यामध्ये खूप सामावलेलं आहे. कारण त्रिगुणांनीच युक्त ही संपूर्ण सृष्टी आहे. आणि फक्त 3च गुण जरी असले तरी त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. त्याची परमिटेशन्स आणि कॉम्बिनेशन प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी आहेत. आणि म्हणून तर ही सृष्टी विविधतेने नटलेली आहे, वैचित्र्याने नटलेली अशी ही सृष्टी आहे. आणि म्हणून तर जगण्यात गंमत आहे. अशी ही सृष्टी कशी आहे तिलाही वंदन करूया आपण. देवतांना तर वंदन केलंच आहे, पण ह्या प्रकृतीला वंदन करूया. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. विष्णूची माया आहे. या देवी सर्वभूतेषु सगळ्या भूतमात्रामध्ये ही विष्णूची माया म्हणून जी राहते आहे त्या देवीला वंदन आहे. त्या देवीला आपण नमस्कार करतो आहे. त्यामुळे ही त्रिगुणात्मिका प्रकृती कशी आहे, खरं म्हटलं ना तर प्रत्येक माणसामध्ये त्रिगुण आहेतच. हेही आपण पाहिले. मागच्या 3-4 भागामध्ये आपण
त्याचा अभ्यास करतो आहे की सत्व रज तम हे त्रिगुण कोणामध्ये आहेत, तर प्रत्येकामध्ये, अगदी प्रत्येकामध्ये आहेतच, फक्त त्याचं प्रमाण कमी जास्त होत असतं प्रसंगानुसार, स्वभावानुसार, त्या त्या घटनेनुसार, किंवा त्या त्या वेळेला त्या गुणांचं कुठला गुण प्रकर्षाने आहे, कुठला गुण कमी आहे, याप्रमाणे त्याचा स्वभाव किंवा त्या वेळचं त्याचं आचरण ठरत असतं त्या व्यक्तीचं. हेही आपण बघतो आहे. म्हणजे आपण पाहिलं होतं ह्याच अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये पाहिलं होतं, रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत. रजस्तमश्च अभिभूय, अभिभूय म्हणजे ओलांडून, काय कुठला गुण प्रबळ होतो, सत्वं भवति भारत. कधीकधी आपल्यामध्ये जरी त्रिगुण असले तरी कधीकधी सत्वगुणाचा परमोत्कर्ष होतो, तेव्हा मग आपल्याला काही भगवत पूजन म्हणा, भजन म्हणा, अर्चन म्हणा, जपध्यान म्हणा करावंसं वाटतं, कारण तेव्हा सत्वगुण प्रबळ झालेला असतो. पण नेहमीच सत्वगुण राहील असंही नाही आहे ना. मग लगेच पुढे म्हणलेले रजसत्वं तवश्चैव तमसत्वं रजस्तथा. कधीकधी रजोगुण प्रबळ होतो, कधीकधी तमोगुण प्रबळ होतो. आणि म्हणून तर आपण पाहतो आहोत की सज्जन व्यक्तीच्या हातून सुद्धा कधीतरी चुकून अपराध घडू शकतो, अगदी गंभीर गुन्हासुद्धा घडू शकतो, कारण त्यावेळेला त्याचा फक्त तमोगुण प्रबळ झालेला असतो. आणि अतिशय दुष्ट, वाईट, दुराचारी व्यक्तीच्या घडूनसुद्धा अतिशय पुण्यकर्मसुद्धा घडू शकतं, कारण त्याला कारण आहे त्या त्रिगुणांचा प्रभाव, आणि त्याचंच आपण विवेचन करतो आहोत. खरं म्हटलं ना तर एकाच व्यक्तीमध्ये आपण 3 गुण आहेत हे पाहतोय, पण तरीसुद्धा आपल्याला हेही लक्षात येतं की आपल्या एकूण देहाच्या सुद्धा 3 अवस्था आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आहे, पण 3 काळसुद्धा आहेत या देहाला, या आयुष्याला, या जीवनामध्ये 3 काळ प्रामुख्याने आहेत. कुठले, तर शैशव आहे, तारुण्य आहे आणि वार्धक्य आहे. बालपण आहे, तरुणपणा आहे आणि म्हातारपण आहे. हे 3 काळ तर प्रामुख्याने, तसे प्रौढ वगैरे किशोरावस्था वगैरे आहेतच, पण हे प्रामुख्याने 3 काळ आहेत. आणि त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्याच्यामध्ये बालपणी सत्वगुण हा प्रबळ असतो. लहान मुलं सगळीच ईश्वराची रूपं असतात. खरं म्हटलं तर आपण म्हणतो ना, तो कसा आहे, तो जो लहान मुलगा आहे तो निर्व्याज आहे, निष्पाप आहे. त्याला माहितीसुद्धा नाही या जगात काय भेद आहेत, श्रीमंत आहेत, गरीब आहेत, सज्जन आहेत, दुर्जन आहेत, अत्याचारी आहेत, दुराचारी आहेत, सदा, हे त्याला माहितीच नाही. यावं, त्याला सगळी माणसं सारखीच वाटतात. असा तो निर्व्याज असतो. केव्हा, शैशवामध्ये. मग तारुण्यामध्ये कुठला गुण प्रबळ होतो, तारुण्यामध्ये रजोगुण प्रबळ होतो, कारण त्याच्यामध्ये ह्या 4 पुरुषार्थापैकी काम आणि अर्थाकडे जास्त नजर जाते. कामभावना, भोग लालसा जास्त वाढते तरुण वयामध्ये, आणि अर्थप्राप्ती करण्याची इच्छासुद्धा. मी आणखीन पैसे कमवीन, मी आणखीन काही घर घेईन, मी आणखीन गाडी घेईन, मी आणखीन वैभव प्राप्त करीन, ही इच्छासुद्धा तारुण्यातच असते. त्यामुळे तेव्हा जास्त करून, म्हणजे तेव्हा सत्व आणि तम नसतो असं नाही, पण प्रामुख्याने तेव्हा रजोगुण प्रबळ झालेला असतो. आणि वार्धक्यामध्ये बघा, आता सत्व पाहिला, बालपणी सत्वगुण मुख्य असतो, तारुण्यामध्ये रजोगुण प्रामुख्याने असतो, पण वार्धक्यामध्ये पुन्हा त्याला 2 फाटे फुटू शकतात. म्हातारी माणसं, वृद्ध जन जे आहेत ते एक तर पुन्हा सत्वगुणाकडे वळतात, पुन्हा बालपणीकडे वळतात, किंवा तमोगुणाकडे वळतात. 2 प्रकारांनी होऊ शकतं. म्हणजे काही वृद्ध झाल्यानंतर त्यांचं ह्या भगवत पूजन अर्चनाकडे कल वाढतो, पण काही माणसं, काही वृद्ध माणसं अतिशय संतापी होतात, अतिशय हट्टी होतात, दुराग्रही होतात, आणि मग त्याची कुरकुर सुरू होते, त्यांची कटकट सुरू होते. मग आपण हेच ठरवायचं, आता आपण ज्या वळणावर आहोत, आपल्याला कुठे जायचं आहे, पुन्हा बालपणातला सत्वगुण जपायचा आहे, पुन्हा ती निर्व्याजता, पुन्हा ती निष्पापता आणण्याचा निदान प्रयत्न करायचा आहे. हे जमू शकेल का? हे नक्कीच जमू शकेल. त्या काळामध्ये तो गुण नैसर्गिकरित्या असतो. बालपणी सत्वगुण असतोच, त्यांना काहीही माहिती नसतं, कोण आपले शत्रू आहेत, कोण मित्र आहेत, यांच्याशी
मोठी माणसं त्यांना सांगतात की या काकांकडे जाऊ नको बरं का, त्या मुलाशी खेळू नको बरं का, तो खालच्या जातीचा आहे, यांच्याकडे जायचं नाही, ह्यांचं आपलं बरं नाही आहे. हे मोठी माणसं सांगतात. लहान मुलांच्या मनात किंचितही पाप नाही, आप-पर भेदभाव नसतो. तिथे पूर्णपणाने सत्वगुण प्रकर्षाने आढळतो. तारुण्यामध्ये मात्र काही करायला वेळच नसतो. फक्त भोगवासना तृप्त करायच्या आणि अधिक 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 पैसा मिळवायचा, एवढीच कामना असते. आचार्यांनी तर फार सुंदर वर्णन केले. प्रौढ वयामध्ये एकदा तरुण म्हणजे 25च्या नंतर किंवा 50-60पर्यंत जी काही हे असते, प्रौढोहम, आचार्य वर्णन करतायत की गर्भावस्थेत असताना मला काही कळलं नाही, लहान असताना मला काही कळलं नाही, प्रौढ असताना ठरवलं होतं, आता तेव्हा तरी कळावं की नाही, जाणत्या वयात समजत्या वयात काहीतरी कळावं, काहीतरी या मार्गाला लागावं, असं खरं तर करायला पाहिजे होतं. पण मी केलं नाही, मी केलंच नाही. कशात मी गुंग झालो होतो. प्रौढोहम यौवनस्थो विषय विषधरै पंचभिर्मर्मसंधौ दष्टो नष्टो विवेकस सुतधन युवती स्वादु सौख्ये निषण्णः शैवी चिंताविहीनं मम हृदयमहो मानगर्वाधिरूढं क्षन्तव्यो मे पराधः शिव 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 भो श्री महादेव शंभो. मी जेव्हा मोठा झालो, खरं ठरवलं होतं मोठा झाल्यावर काहीतरी करायचं. प्रौढोहम, पण कशात? यौवनस्थो, तारुण्यामध्ये. विषय विषधरै पंचभिर्मर्मसंधौ, हे विषय आहेत ना, हे विषधराप्रमाणे. विषधर म्हणजे सर्प, आणि त्यांनी काय केलं, त्या सर्पाने काय केलं, 5 मर्मस्थानं आहेत माझी. शब्द स्पर्श रूप रस गंध याला दंश केला. 5 हे सर्प आहेत, म्हणजे 5 आपले विषय जे आहेत त्यांनी त्या इंद्रियांना म्हणजे ते डंख केलेला आहे, दंश केला आहे. दष्टो, आणि मग काय झालं, नष्टो विवेकस. दष्टो नष्टो विवेकस, मग विवेक नाही झाला. मग मी कशात रममाण झालो, सुत धन युवतीस. सुत पुत्र, धन, युवती, स्वादू सौख्ये, खाणं पिणं चंगळ. सुतधन युवती स्वादू सौख्ये निषण्णः. मग तेव्हा लक्षातच आलं नाही. शैवी चिंता विहीनम, काही परमेश्वराकडे लक्ष द्यायला, त्याची काही स्मरण करायला आम्हाला वेळच नव्हता. शैवी चिंता विहीनम मम हृदयमहो मान गर्वाधिरूढम. सन्मान, मान, समाजामध्ये प्रतिष्ठा, गर्व, अहंकार ह्याने मी इतका ग्रासून गेलो. आता मात्र तू मला क्षमा कर, असं आचार्य म्हणतात. क्षंतव्यो मे पराध शिव 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 भो श्री महादेव शंभो. सांगायचा मुद्दा एवढाच की तारुण्यामध्ये इतकी त्या तारुण्याचा एक मद चढलेला असतो डोळ्यावर की बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला, सत्वगुण जोपासायला वेळच नसतो. रजोगुण, अधिक 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 लोभ, याच्यामध्येच तो अडकलेला असतो. त्याच्या खरं म्हटलं तर पलीकडे जायचं. पण नाही, पण वार्धक्यामध्ये जाऊ शकतो. पुन्हा ते बालपण आपण अनुभवू शकतो. एक तर सत्वगुण, नाही तर बहुतांशी लोकांमध्ये तमोगुण वाढतो. संताप, चिडचिड, नातेवाईकांविषयी कुरकूर किंवा आपल्या दुखण्यांचा बाऊ करणं, हे हळूहळू वाढत जातं. त्यामुळे माणसाच्या जीवनाचे जसे 3 टप्पे, तसे सत्व रज तम. अहो एवढंच कशाला, दिवसाचे सुद्धा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका दिवसामध्ये आपला प्रभात समयी आपला सत्वगुण प्रबळ असतो. सकाळी उठल्यावर खरं म्हटलं तर नामस्मरण करावं, स्नान करावं, संध्या करावी, पूजा अर्चा करावी, भगवंताचं नामस्मरण करावं. इकडे जास्त करून कल असतो. म्हणजे सकाळच्या वेळेला तो सत्वगुण वाढलेला असतो. म्हणून तर समर्थांनी सांगितलं आहे ना, प्रभाते मनी रामचिंतित जावा. मग दुपारी आम्ही नामस्मरण केलं तर नाही का चालणार? चालेल, चालणार नाही असं नाही आहे, पण सकाळच्या वेळेला नैसर्गिकरित्या आपला कल तिकडे असतो. आणि मग हा सकाळचा वेळ मात्र बाकीच्या गोष्टीमध्ये घालवायचा नाही. तमोगुणाला शक्यतो प्रवेश करू द्यायचा नाही.
कितीतरी लोक सकाळच्या वेळी जेव्हा फिरायला जातात, मॉर्निंग वॉकला जातात, तेव्हा कुणाच्या तरी तक्रारी, दुखणी, कुरकुरी सांगत असतात. करू नका, शक्यतो करू नका. खरं तर बोलूच नका, मौनात राहायचं आहे. पण शक्य झालं तर नामस्मरण करा. बोलायचं तर ईश्वराविषयी बोला, स्तोत्र म्हणा, अभंग म्हणा, भजनं म्हणा, काहीतरी हळू आवाजात का होईना आपल्याला हे करायला पाहिजे. कारण प्रभात समयी सत्वगुण प्रबळ असतो. माध्यान्नीला किंवा हा वेळ टळल्यानंतर मग मधला वेळ जो आहे तो व्यवसाय, धंदा, नोकरी, घरातली कामं याच्यामध्ये जरूर व्यतीत करतो आपण. कारण तो काळ आहे तो रजोगुणाचा काळ आहे आणि संध्याकाळ जो आहे तो तमोगुणाचा आहे. मग तेव्हा सिनेमा बघावासा वाटतो, गाणी ऐकावीशी वाटतात, एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जावंसं वाटतं, नाटक बघावंसं वाटतं, किंवा मित्र मैत्रिणी, हितचिंतक, पार्टी असंही करावंसं वाटतं. कारण तेव्हा तमोगुण प्रबळ झालेला असतो. म्हणजे आयुष्याचे 3 भाग आहेत, दिवसाचे 3 भाग आहेत. आपण त्याचं थोडंसं आत्मपरीक्षण करूया, थोडं स्वतःचं इंट्रॉस्पेक्शन करूया, स्वतःकडे साक्षी भावाने बघायला शिकूया. म्हणजे आपलं कुठे चुकतं आहे, कुठला गुण प्रबळ असताना आपण चुकून त्याच्यावर दुसरा गुण लादतो आहे का, हेही थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे. आणि ही प्रकृती आहे, हीच माया आहे, हीच शक्ती आहे, हीच शारदा आहे आणि हीच देवी आहे, हीच सिद्धिदात्री आहे, हीच चंद्रघंटा आहे, हीच कुष्मांड आहे, हीच ह्या सगळ्या जी तिची नावं आहेत ना, ही नवरात्रीची नवरूप, शैलपुत्री, चंद्रघंटा, कुष्मांडा, कात्यायनी वगैरे ही तिची सगळी नावं आहेत ना, ही एका प्रकृतीचीच खरं तर रूपं आहेत. ती माया आहे, ती शक्ती आहे. किंवा समर्थांनी म्हटले दासबोधामध्ये, तो गणेश आहे, ती शारदा आहे, तो शिव आहे, ती शक्ती आहे, तो पुरुष आहे, ती प्रकृती आहे, ते ब्रह्म आहे, ही माया आहे. ही माया कशी आहे सांगू का? आता माया आपण त्याच्याबद्दल बोलतोच आहोत. या प्रकृतीच्या 3 गुणाबद्दल बोलताना थोडं आणखीन मागे जाऊया. या प्रकृतीच्या पलीकडे माया आहे. आता माया कशी आहे? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, हे अध्यात्मातलं एक बोधवाक्य आहे, एक मर्म काय म्हणतात तसं त्याचं कोर आहे किंवा त्याचं साररूप वाक्य आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या. आता मिथ्या कसा हो? ब्रह्मसत्य आम्हाला एक वेळ पटेल, पण जगन मिथ्या कसं? अहो, ही माया आहे ना, ही मिथ्याच आहे. खरं म्हटलं तर ही मिथ्याच आहे. कारण माया कशी आहे सांगू का? माया नाही म्हणावं तर ती दिसते ना, भासते ना, आणि आहे म्हणावं तर ती नाचते. 2 प्रकार आहेत. माया नाहीच आहे. हे जे संत म्हणतात, थोर पुरुष म्हणतात की माया नाहीच आहे. या मा सा माया. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, या मा सा माया. जी नाहीच आहे तिलाच माया म्हटलेलं आहे. अहो, पण तुम्ही नाही म्हणताय, आम्हाला दिसते ना, आम्हाला हे सगळं जग दिसतं आहे, आम्हाला माणसं दिसत आहेत, आम्हाला झाडं, वेली, फुलं, फळं, पशु, पक्षी, माणसं, शाळा, बँक, ऑफिस, आम्हाला सगळं दिसेल. तुम्ही काय खोटं म्हणताय? पण का खोटी आहे सांगू का? माया नाही म्हणावं तर ती भासते आणि ती आहे म्हणावं तर ती नाचते. आहेच माया असं म्हणा बरं ठामपणाने, पण ती उद्या राहणार नाही आहे, उद्या टिकणारी नाही आहे, ती क्षणभंगूर आहे. पण ही कशी आहे माया? ब्रह्मापासून भिन्न पण नाही आहे आणि अभिन्न पण नाही आहे. थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतंय ना? थोडं तुम्हाला विरोधाभास वाटतो आहे का ह्याच्यात? माया भिन्न नाही आहे, ब्रह्मापासून भिन्न नाही आहे, कारण ती त्याचीच शक्ती आहे. म्हणून ती ब्रह्मापासून भिन्नही नाही, पण ब्रह्मापासून अभिन्न पण नाही, कारण कॅरेक्टरिस्टिक सगळ्या वेगळ्या आहेत. ब्रह्म आणि माया याच्यामध्ये एकही म्हटलं तर साम्य नाही आहे, संपूर्णपणाने वेगळी आहे. म्हणजे वेगळी आहे पण आणि त्याच्याशी अभिन्न पण आहे. पण हे सगळं करत असताना आता थोड्या आपल्याला गोंधळात जायचं नाही आहे, थोडं आपण आपल्या अध्यायाकडे वळूया. ब्रह्म हे एकमात्र सत्य आहे, एकच सत्य ह्या जगामध्ये ब्रह्म. आणि तू कोण आहेस? अहम ब्रह्मास्मी म्हणा मधनं. सत्य, सगळ्या जगातलं सत्य एकमेव एवढंच आहे की मी ब्रह्म आहे. मनाला बजावून सांगा.
मधून मधून सवयच करा. दर तासा 2 तासांनी म्हणा स्वतःशी, अहम ब्रह्मास्मी. निदान रात्री झोपताना तरी म्हणायचं आहे, मी ब्रह्म आहे. ब्रह्म आणि मी ह्याच्यामध्ये किंचितही फरक नाही. मी ब्रह्माच्या जवळ नाही आहे, मी ब्रह्म पाहू शकतो असंही नाही आहे, तर मीच ब्रह्म आहे. मीच ब्रह्म आहे. पण तो हा जीव आणि तो जगदीश हे एकरूपच आहे. पण या दोघांमध्ये भेद घडवून आणणारी ही प्रकृती आहे, ही माया आहे. अघटित घटना पटी अशी माया. आपण बघतो अकल्पनीय गोष्टी, अकल्पित गोष्टी घडवणारी ही मायाच आहे. वाटलं तरी होतं का सुनामी येईल, वाटलं तरी होतं का कोरोना येईल, माहितीच नव्हतं आम्हाला. अशीच आली सुनामी, अचानक आली. असाच कोरोना आला, असाच प्लेग आला, असंच काही काही ती घटना घडवते. कुठे भूकंप घडवते, कुठे एकदम चांगल्या गोष्टी घडवते. अशीच तर ही माया आहे. त्यामुळे अघटित घटना पटी अशी माया. पुष्कळ प्रास्ताविक झालं नाही का. आता अध्यायाला सुरुवात करूया. पण अध्यायाला सुरुवात करताना आता नवरात्रीचा उत्सव आहे, तिचीसुद्धा प्रार्थना करूया ना आपण. आणि तिची प्रार्थना काय करायची, बाकीचं तर तुम्ही करताच, पण आता तिला काय मागायचं, ह्या नवरात्राच्या उत्सवात तिला काय मागायचं आहे. जडानाम जडताम हंती भक्तानाम भक्तवत्सला. हे देवी माते, तू भक्तवत्सला अशी आहेस. मग तू काय करतेस. जडानाम जडताम हंती. आम्ही जडच आहोत. या जडांची जडता कमी करायची, ती नाहीशी करायची आणि तिथे चैतन्याचा परमोत्कर्ष करायचा आहे. जडानाम जडताम हंती भक्तानाम भक्तवत्सला मूढताम हर मे देवी. मूढता हर मे देवी जा त्राही माम शरणागतम. माझं मूढपणा नाहीसा कर ग देवी. तिला प्रार्थना करायची, तिला म्हणायचं आहे की माझा मूढपणा. आता तुम्ही म्हणाल आम्ही मूढ वगैरे नाही आहोत, आम्ही मूर्ख नाही आहोत. अहो मूर्ख नाही, पण आपण अविवेकी आहोत ना. आणि अविवेकी आहोत म्हणून तर देहाला सर्वस्व मानतो आहे. मला वाटतं की देह म्हणजे मी, हीच मूढता आहे. ती हरण कर. कोणाची. मे देवी. माझी मूढता तू हरण कर. माझा अविवेक नष्ट होऊ देत आणि माझ्यामध्ये विवेक उत्पन्न होऊ देत. मूढताम हर मे देवी त्राही माम शरणागतम. आणि माझं रक्षण कर, मी तुला शरण आलेलो आहोत. खरीच गोष्ट आहे. या सृष्टीला आपण खरं मानतो, या देहाला आपण खरं मानतो आणि म्हणून आपण सुखाचा शोध कुठे करतो. हे मिळालं की मला बरं वाटेल, ते मिळालं, तशी गाडी मिळाली ना तर मला आनंद होईल, असा बंगला पाहिजे, यांच्यासारखं पाहिजे, तिच्यासारखे दागिने पाहिजेत. आपण सुखाचा शोध सारखा बाहेर घेतो आहे. नाही आहे बाहेर सुख, बाहेर नाहीच आहे. शोधायचंच असेल तर आत शोधा. सापडेल का. अवघड आहे. फाइंडिंग हॅपीनेस विदिन इज व्हेरी डिफिकल्ट. आतमध्ये तुम्ही आनंद शोधाल तर अवघड आहे. फाइंडिंग हॅपीनेस विदिन इज व्हेरी डिफिकल्ट, बट टू फाइंड हॅपीनेस आउटसाइड इज इम्पॉसिबल. टू फाइंड हॅपीनेस आउटसाइड इज इम्पॉसिबल. आत शोधणं कठीण आहेच आहे, पण बाहेर शोधणं अशक्य आहे. मग शोधायचंच झाला, प्रयत्नच करायचा आहे, तर आतला आनंद शोधूया आपण. म्हणूनच तिच्याकडे प्रार्थना करूया. मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, हो एकची तत्वता. तिच्याकडे हेच प्रार्थना करायची. देवीकडे म्हणा, योगेश्वराकडे म्हणा. हे मी आणि तू हा भेद आहे ना, हेच मोठं अज्ञान आहे. तू वेगळा, मी वेगळी, हा वेगळा, तो वेगळा, परमेश्वर वेगळा. सगळं एकरूपच आहे हो. हे एकरूप होऊ सगळे, अशीच त्याला प्रार्थना करायची. ही प्रार्थना करूया. पुष्कळ प्रस्तावना झाली. आता मुख्य अध्यायाला सुरुवात करूया. 17 श्लोक झाले होते ना. आता 18व्या श्लोकापासून बघूया काय म्हटलेलं आहे. आता सत्व रज तमाचे आपण त्याचे परिणाम पाहिले, त्याचे कारणं पाहिली, त्याचा उपाय आता बघणार आहोत. पुढच्या श्लोकामध्ये त्याचा उपाय बघणार आहोत की ह्याच्या पलीकडे कसं जायचं. आम्ही तर जन्मतः आम्हाला हे त्रिगुण प्राप्तच झालेले आहेत, पण मग त्या गुणामध्ये
त्याचा त्या वृद्धी झालेली असताना जर मृत्यू आला तर काय होतं हेही आपण मागच्या भागात पाहिलं. आता बघूया काय काय होतं. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. वर्णन कुणाचं केलं आहे? तिन्ही गुणांचं केलं आहे. सत्वगुणामध्ये जे स्थ आहे, स्थ म्हणजे स्थिर आहेत, ते कुठे जातात? ऊर्ध्वं म्हणजे चांगल्या गतीला जातात. आता सत्वस्थ म्हणजे कोण? आता सगळंच बघणार आहोत बरं का. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. आता बहुवचन वापरले कारण सत्वगुणामध्ये ज्यांचं वृद्धी झालेली आहे, सत्वगुण ज्यांचा प्रकर्षाने आहे, प्राबल्याने आहे, प्रामुख्याने आहे, ते कुठे जातात आणि सत्वगुण कोण आहेत ते बघूया. आता सत्वस्थ कुणाला म्हटलेले? ज्यांच्याकडे विवेक आहे, ज्यांना मर्यादा कळतात, शास्त्राच्या मर्यादा, आत्म अनात्म वस्तू काय आहेत ह्या मर्यादा ज्यांना कळतात, ज्यांची सत आणि असत याच्यामधलं डिफरन्शिएट करण्याची बुद्धी जागी आहे, जे जागरूक आहेत, ज्यांना मोक्षाची इच्छा आहे, कुठेतरी पोचायचे, परमेश्वरापर्यंत पोचायचे अशी मोक्षाची इच्छा आहे, किंवा ज्यांचं मन अतिशय शुद्ध निर्मळ आहे, ज्याने आयुष्यभर परोपकार केलेला आहे, दुसऱ्यांसाठी काही कामं केली आहेत. कितीतरी लोक असतात या जगामध्ये, सज्जन लोकंसुद्धा थोडी आहेत पण तरी आहेत. काही लोक धर्मशाळा बांधतात, काही रस्ते बांधतात, काही पाणपोया उभ्या करतात, काही गरजू लोकांना मदत करतात, काही अनाथ अपंगांना सहारा देतात, काही रोगांसाठी त्याच्यावर काही उपाययोजना करतात, काही हॉस्पिटलसाठी दान करतात, काही शिक्षणासाठी करतात, कोणी अन्नदान करतात. हे सगळे सत्वस्थ आहेत. हे सगळेच सत्वस्थ आहेत. सत्वगुण आणि सत्वगुण परोपकाराची तातडी असं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. समर्थांनी व्याख्या केलेली आहे की परोपकाराची त्यांना तातडी असते. कुणी संकटात दिसला की कधी त्याला संकटातनं सोडवू असं ह्यांना होतं. अशी परोपकाराची तातडी असलेले सुद्धा असे सत्वगुणी लोक आहेत. असे सदसद विवेकबुद्धी असलेले असे जे लोक आहेत त्यांना इथे सत्वस्थ म्हटलेले. मग ते कुठल्या दिशेने जातात? ते ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः असं म्हटलेलं आहे. आता ऊर्ध्व म्हणजे कुठे? ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा एवढं माहिती आहे, पण वरची दिशा म्हणजे नेमकं काय आहे? कुठल्या लोकात जातात? आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं सप्तस्वर्ग आहेत. भूः भुवः स्वः महः जनः तपः सत्यम. त्याच्यातले तपः आणि सत्यम हे प्रकाश लोक आहे. आपण मागे पाहिलं होतं तदोत्तम विदान लोकान मलान प्रतिपद्यते. इथे सुद्धा त्याचं आणखीन थोडंसं स्पष्टीकरण आहे. ऊर्ध्व लोकात जातात म्हणजे गंधर्व, पितृ, देव, सत्यलोक अशा योनीमध्ये त्यांना प्रवेश मिळतो. असे ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थाः. आता सत्वस्थांच्या बाबतीत गच्छन्ति म्हटले आणि तमोगुणाच्या बाबतीत सुद्धा गच्छन्ति म्हटलेलं आहे, पण रजोगुणाला तिष्ठन्ति म्हटलेलं आहे. रजोगुणाला नुसतं गच्छन्ति नाही म्हटलं, तिथे तिष्ठन्ति. आणि हीच तर गीतेची गंमत आहे. साधं क्रियापद आहेत. आपल्याला वाटतं तिन्ही सारखंच आहे, जरा आपला एक बदल म्हणून त्यांनी, असं नाही आहे. उगीच करायचं म्हणून घातलेला नाही आहे शब्द. ही व्यासांची प्रतिभा, ही व्यासांची किमया आहे. मध्ये तिष्ठन्ति राजसाः. रजोगुणी लोक आहेत ते मध्ये तिष्ठत राहतात, म्हणजे नुसते जात नाहीत, एकदा जात नाहीत, पुन्हा 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 पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. एकदा जन्म नाही घेत. कुठे आणि कसा घेतात? मध्ये तिष्ठन्ति राजसाः. रजोगुणी लोक मृत्यूलोकामध्ये वारंवार जन्म घेतात, म्हणून त्यांना तिष्ठन्ति म्हटलेलं आहे. आणि तमोगुणी कसे असतात? तमोगुणी अधो गच्छन्ति तामसाः. अधो म्हणजे खाली जातात. पण खाली म्हणजे नेमकं कुठे? तर खालीचे दोन भाग आहेत बरं का. एक म्हणजे योनी विशेष आहे आणि दुसरं म्हणजे स्थान विशेष आहे. या दोन्ही प्रकारामध्ये ते खाली 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 जातात. जसे पाताल आहे, सुतल आहे, तलातल आहे, रसातल, असे सप्त पाताळ आहेत, जसे सप्तस्वर्ग आहेत तसे. आता योनी विशेष म्हणजे काय ते बघूया आणि स्थान विशेष बघूया. योनी विशेष म्हणजे
कमी नीच योनीमध्ये जन्म येतो. आता नीच योनी कुठल्या आहेत? माणूस ही मध्यम योनी आहे. खरं म्हटलं तर माणूस ही श्रेष्ठ योनी आहे. पण इथे खालच्या योनीमध्ये म्हणजे पशु, पक्षी, तिर्यक योनी, कीटक, सर्प, विंचू अशा योनीमध्ये त्यांना जन्म मिळतो. म्हणून अधोगच्छन्ति तामसाः म्हटलेलं आहे. आणि दुसरा एक विशेष असा आहे की स्थान विशेष. नीच योनीमध्ये जन्म मिळतो ही एक गोष्ट झाली, पण स्थानानुसार सुद्धा नीच स्थानाकडे ते जातात. म्हणजे सप्त नरकसुद्धा आहेत बरं का. 7 प्रकारचे, जसे स्वर्ग म्हटलं, सप्त पाताळ म्हटलं, तसे नरकसुद्धा 7 प्रकारचे आहेत. रौरव आहे, कुंभीपाक आहे, लालाभक्ष आहे, वैतरणी आहेत, असे काही नरकसुद्धा आहेत. आपल्याला नको तो विचार करायला, आपल्याला तिकडे जायचंच नाही आहे. पण हे योनी विशेष आणि स्थान विशेष याच्याप्रमाणे हे फरक पडतात. जघन्य गुणवृत्तीस्था, अत्यंत नीच कर्म करणाऱ्या अशा वृत्ती ज्यांच्या आहेत, असे अधोगच्छन्ति तामसाः, असे तामसजन या अधो योनीला म्हणजे नीच योनीला असे पोचतात. आणि म्हणून इथे त्या तिघांचंही वर्णन केलेलं आहे. 18वा श्लोक झाला. आता पुढे आता हळूहळू भगवंत आपल्याला बोटाला धरून अर्जुनाला नेत आहेत. पण अर्जुनाचं बोट धरून आपणही जाऊया ना, म्हणजे आपल्यालाही कळेल की काय मार्ग आहे या गुणांच्या पलीकडे जाण्याचा, अतीत होण्याचा, गुणातीत होण्याचा, त्रिगुणरहित होण्याचा काही मार्ग आहे का? आहे ना. भगवंत सांगतायत अर्जुनाला, आपण ऐकूया, आपणही ऐकूया. भगवंत म्हणतात, नान्नं गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. न अन्यम, अन्य म्हणजे दुसरा, न अन्यम दुसरा कोणीच नाही. गुणेभ्यः, हे गुण आहेत ना, हे गुण हे सगळं काम करतात. गुणेभ्यः अन्यम, अन्यः अन्यम न पश्यति. कोण? द्रष्टा अनुपश्यति. जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, जो सगळ्यापासून अलिप्त आहे, अनासक्त आहे, तो म्हणतो की हे सगळं काम चाललं आहे ना. कोणी ऑफिसला जाते, कोणी शाळेत जाते, कोणी अभ्यास करते, कोणी पत्ते खेळते, कोणी दारू पिते, कोणी काय करते, कोणी समाजकार्य करते. प्रत्येकजण काही ना काहीतरी कार्य करतोय. पण हे कार्य कोण करतोय? हे गुण गुणामध्ये वर्तन करतायत. त्रिगुण तसे तसे वागत असतात, एवढंच त्याचं सार आहे. हा जो आहे द्रष्टा जो आहे, न अन्य गुणेभ्यः कर्तारै यदा द्रष्टा अनुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति. आणि जो गुणांच्या पलीकडे जो जाणतो, मद्भावं सोऽधिगच्छति. भगवंत अनेक वेळेला म्हणालेत की तो मला येऊन मिळतो. माम अप्राप्य, मला जो भजत नाही तो या परत योनीमध्ये फिरत राहतो. पण ह्याच्या पलीकडे जो जातो तो मला येऊन मिळतो. आता आपल्यालाही जायचं आहे ना, ठरलं आहे ना आपलं, भगवंतापर्यंत पोचायचे. भगवंतापर्यंत पोचूनसुद्धा पूर्णता येणार नाही बरं का. भगवत रूप व्हायचे, तद्रूप व्हायचे, चिद्रूप व्हायचे. असं जर का करायचं असेल तर भगवंत म्हणतात, मद्भावम सहा अधिगच्छति. तो मलाच येऊन मिळतो, माझ्या भावाला येऊन मिळतो. आता भाव म्हणजे तो भक्तिभाव नाही बरं का. भाव म्हणजे इथे अस्तित्व आहे. तो माझ्या अस्तित्वामध्ये एकरूप होतो, मर्ज होतो, प्रलीन होतो. थेंबुटा सागरी बुडाला. पाण्याचा थेंब सागरामध्ये जेव्हा बुडून जातो, तो वेगळा काढता येतो का हो? नाही ना. कारण तो त्याच्याशी एकरूप होतो, म्हणजे तो थेंब आता समुद्र झाला. आपल्यालाही जर तिकडे जायचं असेल, भगवंत एक सुंदर उपाय सांगतात, गुणेभ्यश्च परं वेत्ति. त्याच्या पलीकडे जो जाणतो, म्हणजे हा जो असा जो आहे तो मात्र मलाच येऊन मिळतो, असं भगवंतांनी सांगितलं आहे. आता बघूया, हा तर शब्दशः अर्थ झाला आहे. आणखीन बघूया. ज्या वेळेला तो द्रष्टा, आता द्रष्टा कोण आहे आपल्याला माहिती आहे. आता द्रष्टा म्हणजे आत्मस्वरूप आहे, फक्त तोच द्रष्टा आहे.
तो काय करतो, तिन्ही गुणांच्या खेरीज अन्य कोणालाही करता म्हणून पाहत नाही, म्हणजे गुणच गुणात वर्तत आहेत असे पाहतो. आणि या तिन्ही गुणांच्या पलीकडे मला परमेश्वराला जो तत्वतः जाणतो, गुणेभ्यश्च परं वेत्ती, विदधातोय, मला जो जाणतो, त्यावेळी तो पुरुष माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. हाही अर्थ आपल्याला कळला आहे. आता आत्म्याने या गुणाच्या अतीत कसं व्हायचं? गुण तर हे तिन्ही गुणांनी त्याला घेरून टाकले, वेढून टाकले. आत्मा आहे, त्याला तिन्ही गुणांनी नुसतं वेढून टाकलेलं आहे. पण बघा, वेढून टाकू देत वेढून. आहेच त्रिगुण, ते टाळता येणार नाही, ते असणारच आहेत. पण लक्षात घ्या, आता एक थोडंसं व्यवहारातलं उदाहरण बघूया. आपण नाटक बघायला जातो, सिनेमा बघायला जातो. त्या नाटकामध्ये एखादा अगदी कसलेला जो नट असतो, तो समजा वेड्याची भूमिका करत असेल तर तो अगदीच वेड्यासारखा वागतो. म्हणजे आपल्याला कधी कधी भीती वाटते. किंवा एखाद्या दरोडेखोराची भूमिका करत असेल, दुसऱ्या एखाद्या नाटकामध्ये आणखीन वेगळी भूमिका करत असेल, तो इतकी हुबेहूब भूमिका करतो की आपल्याला वाटतं अरे बापरे. किंवा अगदी आता पूर्वीच्या काळी जे खलनायक होते त्यांचा आपल्याला रागच यायचा. प्राण म्हणा, अमरीशपुरी म्हणा, आपल्याला वाटायचं किती दुष्ट आहेत ना हे. ते नसतात दुष्ट, त्यांनी ते रूप घेतलेलं आहे, त्यांनी ती भूमिका घेतलेली आहे, तो रोल त्यांना सोपवलेला आहे. पण त्यांना आतून माहिती आहे ना, मी चोर नाही आहे, मी वेडा नाही आहे, मी दरोडेखोर नाही आहे, मी कोण आहे मला माहिती आहे. अशी त्यांची जशी भूमिका असते तशी आपली असायला पाहिजे. मी शिक्षिका आहे, मी गृहिणी आहे, मी शेतकरी आहे, मी नर्स आहे, मी उद्योगपती आहे, मी राणी आहे, मी भिकारी नाही. अहो, ही रूपं आहेत फक्त. मी खरी नाहीच आहे, मी खरी मीच आहे. मी कोण आहे? असंगोहम 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 पुनः पुन्हा. हे नुसती रूपं घेतलेली आहेत, हा रोल आहे. मागच्या नाटकामध्ये मी राणी होते, पण या नाटकामध्ये मला भिकारणीचा रोल दिला आहे, पण तोही मी छानच करणार. आपल्याला स्वतः तसंच करता आलं पाहिजे. की कोणी असेल, कोणी मुख्यमंत्री असेल, कोणी नगरसेवक असेल, कोणी आमदार असेल, कोणी काय असेल, मी आपली साधी गृहिणी आहे, पण माझा रोल मला उत्तम करायचा आहे. आपण घेतलेल्या भूमिकेने आपण जसे फसत नाही, आपण फसतो का? त्या माणसाला जो नट असतो त्याला खरं वाटतं का मी वेडा आहे? पुन्हा तो त्याच्या कुटुंबात गेला की त्याची मुलं, बाळं, पत्नी, आई वडील ह्यांच्यामध्ये पुन्हा तो रममाण होतो. त्या नाटकापुरता त्यांनी रोल घेतलेला आहे. आपण सुद्धा या जन्मापुरता हा रोल आपल्याला मिळालेला आहे. प्रत्येकाला वेगळा रोल मिळालेला आहे, पण त्यांनी फसायचं नाही आहे. त्याचप्रमाणे या जीवात्म्याने स्वतः गुणस्वरूप न होता साक्षीत्वानी सगळे गुण जाणायचेत. ठरलं तर मग गुणा गुणेषु वर्तन्ते. माऊलीने तर फारच सुंदर सांगितले. माऊलीने हेच उदाहरण, हीच भूमिका आणखीन स्पष्ट केली आहे. का नटलेनी लाघवे, का नटलेनी लाघवे, नटू जैसा न झकवे. तो नट जसा फसत नाही सोंगाने, तसंच माझं हे आहे. तैसे गुणज्ञान देखावे न होविया. तसं तुम्ही या गुणांकडे लांबून बघा, साक्षी भावाने बघा. एखादं रस्त्यावर काहीतरी भांडण चाललं आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, काहीतरी चाललं आहे, मी 5 मिनटं तिथे थांबते आणि पुढे जाते. मला काही त्याच्याशी फारसं घेणं देणं नाही आहे. ह्या सगळ्या आपल्या घरात घडणाऱ्या घटनांच्या सुद्धा, किंवा समाजातमध्ये म्हणा, ऑफिसमध्ये म्हणा, सगळ्या घटना आपल्याला साक्षीत्वानी बघायच्यात. कुणी माझा अपमान केला, कुणी माझा हार सत्कार केला, हार घालून अगदी सन्मान केला, दोन्ही गोष्टी मला नाही आहेत. त्या गुणागुणेषु वर्तन्त. अपमान केला तरी तेवढाच आणि सन्मान केला तरी तेवढंच त्याला महत्त्व घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण फसायचं नाही आहे. मी वेगळी आहे, मी या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या त्रिगुणामुळे खरं सांगू का, आपली अवस्था चिखलात फसलेल्या गायीप्रमाणे होते. ती गाय जसं जशी वर येण्याचा प्रयत्न करते तशी आणखीन फसत जाते. आपलं तसंच झालं आहे. खरं म्हटलं तर त्यातून बाहेर कसं पडायचं मग?
पडायचं का? कसं पडायचं? पडता येणारच नाही का? एक कथा सांगतात बरं का. एक वाघ लागला होता एका गाईच्या मागे आणि ती गाय पळत होती आणि तो वाघाचा वेग तर गाईपेक्षाही जास्त होता. त्यामुळे ती गाय पळत होती, पण तेवढ्यात एक असं चिखलाचं डबकं होतं आणि त्याच्यामध्ये त्या गाईचा पाय घसरला आणि ती चिखलात पडली. त्याच्या पाठोपाठ तो वाघ धावत आला, तोही चिखलात पडला. तेव्हा बराच वेळ त्याने दोघांनीही प्रयत्न केला. आता थोड्याच अंतरावरती गाय होती, पण वाघ स्वतः चिखलात पडल्यामुळे त्याला आधी बाहेर पडण्याचा तो प्रयत्न करत होता, गायही प्रयत्न करत होती. मग गायीने त्या वाघाला विचारलं की तुझा कोणी स्वामी आहे का? तुला कोणी मालक आहे का? वाघ म्हणाला, काय वेडीबिडी आहेस का? मला काय करायचं आहे मालक? मीच जंगलचा राजा आहे, मला मालक बिलक कोणी नाही. ती म्हणली, मला आहे मालक. आणि खरोखर संध्याकाळी ही गाय घरी आली नाही हे बघून तिचा जो मालक होता तो शोधत आला आणि त्यांनी त्या गाईला वर काढलं. आपल्या आयुष्यातसुद्धा सद्गुरूंचं हे स्थान आहे. आपण कितीही चिखलात अडकलो, आपण कितीही या कर्दमात, या दलदलीत संसाराच्या अडकलो असलो तरी सद्गुरू आपल्याला बाहेर काढतात. मग आपलं काम काय आहे? आपलं काम एवढंच आहे की आपलं विहित कर्म करायचे. नियतं कुरु कर्मत्वं. आपलं आश्रमाला अनुकूल काम, वर्णाला अनुकूल काम एवढंच करायचे. किती सोपा उपाय नाही का? कुठल्या आश्रमात आहात तुम्ही? ब्रह्मचर्य आश्रमात आहात तर उत्तम अभ्यास करा, अध्ययन करा. पुष्कळ अभ्यास करून आपल्याला प्रगती साधायची. मग गृहस्थाश्रमात आहात का वानप्रस्थाश्रमात आहात का संन्यासाश्रमात आहात, आश्रमाला अनुकूल असं वर्तन करायचं आहे. वर्णालाही अनुकूल. क्षत्रिय असाल तर जा, युद्धावर जायचं आहे. वैश्य असाल तर व्यापार करा, शेती करा, हे सगळं करायचं आहे. शूद्र असाल तर सेवा चाकरी करायची. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर सद्गुरू आपल्याला भेटतात, आपल्याला वाचवतात, या कर्दमातून बाहेरही काढतात. मग ही सगळी कर्म निष्काम भावनेने आधी आचरणात यायला पाहिजे. एवढं जरी केलं ना, किती सोपा उपाय ना. एवढं जरी केलं तरी चित्तशुद्धी होते. आणि मग चित्तशुद्धीमुळे काय होतं, जे काही आपण श्रवण करतो ते चित्तामध्ये उतरतं, चित्तामध्ये ठसतं, ते रुजतं. मग पुढे काय होतं, त्या श्रवणाचं मग चिंतन आहे, मनन आहे, निधिध्यासन आहे. मग त्याचा सगळा ध्यासच लागतो आणि मग नंतर शेवटी या एक पायऱ्या करत करत शेवटी आत्मसाक्षात्कार घडू शकतो. म्हणून जीवानी फक्त तटस्थ राहायचे. तटस्थ म्हणजे वृक्ष नाही बरं का. तटस्थतेने आणि काही गोष्टी लक्षात घ्या, काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत असतात आणि काही गोष्टी आपण करत असतो. मागे मी बोलले होते असं आणि भू धातूतला भेद स्पष्ट केला होता मागे दुसऱ्या अध्यायाच्या वेळेला. पण आता परत बोलते, काही गोष्टी होत आहेत. माझा ॲक्सिडेंट झाला, पण मी लेख लिहिला, मी काम केलं, मी पुरणपोळ्या केल्या. काही गोष्टी मी करते आणि काही गोष्टी होतात. ज्या होतात त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे, पण ज्या मी करते त्याच्यावर माझा कंट्रोल आहे. गुळाची पोळी करायची का भाकरी करायची का पुऱ्या करायच्या हे माझा निर्णय आहे. मग आता करायचं तर त्या वेळेला ते जे अनुकूल आहे तेच करायचं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, गृहिणींनी घर सांभाळायचं, शेतकऱ्यांनी शेती करायची, परिचारिकेने रुग्णांची सेवा करायची. म्हणजे आश्रमानुसार, वर्णानुसार आपल्याला जर का कर्म केलं तर निश्चितपणाने आनंदाने वागता येतं ह्या जगात. आणि शेवटी नुसतं एवढं वागूनसुद्धा आत्मोन्नती साधता येते. आमचे पावसचे स्वरूपानंद स्वामी तर म्हणतात, मजसी या जगत रंगभूमीवर जैसे दिले त्वा स्वांग. तू जसं मला सोंग दिलेस ना, मजसी या जगत रंगभूमीवर जसे दिले त्वा सोंग, करीन संपादणी तशी मी राहून या निस्संग. तू जो रोल दिलास तो मी पार पडेल. तू झाडूवाल्याचा रोल दिलायस का, तू मोलकर्णीचा रोल दिलायस का, ओके, तसाच मी पार पडेल. शिक्षिकेचा दिलायस का, न्यायाधीशाचा दिलायस का, डॉक्टरचा दिलायस का,
जो रोल तू दिलायस तसा मी पार पडीन, एवढं त्याला वचन देऊया ना. आणि तो मनापासून करायचे. शिक्षिका आहात ना, तर तळमळीने मुलांना शिकवायचे, त्या पैशासाठी नाही. पगार मिळणारच आहे, मिळणार नाही असं नाही, पण त्याच्यासाठी नाही. मुलांचं कल्याण व्हावं, त्याच्यातून भावी नागरिक व्हावे, इतकी तळमळ शिक्षकाला पाहिजे. एवढं जर का केलं, हे सोंगच आहे. आपल्याला रोल दिला आहे आणि खरंच प्रत्येकाला रोल दिला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे एवढं जरी आपल्या मनाला पटवलं ना, मनाला समजावलं ना, की हा रोल मिळाला आहे. जसा मला रोल मिळाला आहे तसा त्यांना पण मिळाला, ह्यांना पण मिळालेला आहे. प्रत्येकाला एक एक रोल दिला आहे. त्यामुळे ज्या कोणी माझा अपमान केला, माझ्याकडे डोळे वटारून पाहिलं, मला अगदी अपशब्द बोलले, त्यांना तो रोल आहे एवढंच आपण लक्षात ठेवायचं. ते त्यांना स्क्रिप्ट लिहून दिलं होतं. सिनेमातला खलनायक असतो, त्याला जी वाक्य बोलायला सांगतात तेच तो बोलणार ना. मग अहो, हे जगसुद्धा रंगभूमीच आहे. या रंगभूमीवर ज्याला जो रोल दिला आहे तोच तो करणार, इतकं सोपं आहे. मग मी कशाला त्याच्यावर रागवू? त्यांनी त्याचा रोल उत्तम रीतीने पार पाडला, मी माझा रोल उत्तम रीतीने पार पाडणार. एवढं जर खरंच करता आलं, त्यामुळे कशाचाही संग नको, कशाचाच संग नको, असंग राहायचे आपल्याला. एवढं जर का खरंच करता आलं तर शक्य होईल का? तर निश्चितपणाने शक्य होईल. आता आणखीन बघूया, कारण हा श्लोक महत्त्वाचा आहे म्हणून मी ह्याच्यावर जरा जास्त बोलणार आहे. आमचे आचार्य काय म्हणतात? घटद्रष्टा घटात भिन्नः. एखादा कलश आहे, एखादी सुरई आहे, माठ आहे, त्याच्याकडे मी बघतीये. मी घटद्रष्टा आहे आणि तो घट आहे, भिन्न आहे ना. कितीही सुंदर असलं, मी म्हणते की मी विकत आणला आहे हा, कितीही असला तरी मी तो माठ नाही आहे ना, मी ती फ्लॉवर पॉट नाही आहे ना, मी ही खिडकी नाही आहे ना, मी वेगळी आहे ना. म्हणजे आता लक्षात घेऊया, ह्या सृष्टीमध्ये जे जे दिसतंय, जे जे दिसतंय ते मी नाही आहे, ते मी नाही आहे. हे दार मी नाही आहे, ती खुर्ची मी नाही आहे, हे घर माझं आहे, पण घर म्हणजे मी नाही. हे इथपर्यंत पटतंय, इथपर्यंत पटतंय. हा हात आहे, हा मी नाही आहे. हे डोळे आहेत, हे मी नाही आहे, इथपर्यंतही पटतंय. हे अंतःकरण आहे, हे सुद्धा मी नाही आहे. हे मन आहे, हे सुद्धा मी नाही आहे. हे हृदय धडधडतं, हे सुद्धा मी नाही आहे. अहो, पंचमहाभूतापासून बनलेला हा देह आहे, मी वेगळी आहे. घटद्रष्टा घटात भिन्नः. मग आता ठरलं तर जे जे दिसतंय ते मी नाही आहे. चैतन्य या सगळ्यापेक्षा वेगळं आहे आणि ते चैतन्य मी आहे. न मन हूँ, न बुद्धी, न चित अहंकार, न जिह्वा, नयन, नासिका, कर्णद्वार, न चलता, न रुकता, न कहता, न सुनता, जगत चेतना हूँ अनादि अनंता. मी कोण आहे? एकही दृश्य गोष्ट म्हणजे मी नाही आहे. जी अदृश्य आहे, जी अव्यक्त आहे, जी अविकारी आहे, जी असंग आहे, तो मी आहे, तो मी आहे. जे जे दृश्य आहे ते सगळं अनात्म आहे. अहो, माझाच मुलगा आहे, माझंच नातवंड आहे, माझंच सगळं आहे ना, सगळं तुझं, पण दिसतंय ना ते डोळ्यांनी, म्हणजे ते तू नाही आहेस. जे जे दृश्य आहे ते सगळं अनात्म आहे. इंद्रिय म्हणा, अंतःकरण म्हणा, सगळं प्रकृतीपासून निर्माण झालं आहे, म्हणून सगळं अनात्म आहे आणि प्रकृतीजन्य आहे. सगळं जे आहे ते सगळं अनात्मरूप आहे. प्रकृतीचे गुण जे आहेत बघा, आता प्रकृतीचे गुण त्या गुणांच्या विषयामध्ये कार्यरत होतात आणि तेच उपभोग घेतात. मी आता रसनेनी समजा गुलाबजाम खाल्ला, रसन माझ्या जिभेला छान वाटलं, मस्त झाला तो गुलाबजाम, खूप छान वाटलं. पण अहो, गुलाबजाम पण अनात्म आणि रसना पण अनात्मच. गुलाबजाम काही मी आहे का? मग तशी रसना तरी मी आहे का? त्यांचं त्यांचं चालू दे. त्या जिभेला आवडलं, ती म्हणली अजून एक द्या, तिने 2 खाल्ले, तिने 4 खाल्ले, तिला डायबेटीस झाला. मी त्याच्याशी संबंधित नाही. मी असंग आहे, अहम, मी साक्षी आहे.
मी द्रष्टा आहे हे एवढं तर ओळखायला पाहिजे. त्यामुळे त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही आहे. पाऊस पडला, पीक वाहून गेलं, अजिबात पाऊस पडला नाही, पीक जळून गेलं, माझा संबंध नाही आहे. घटना घडतात, पूर येतो, भूकंप होतो, सुनामी येते, कोरोना होतो, अनेक आजार होतात, साथी येतात. मी आहेच त्याच्यात, मी त्याच्यात आहे. पण मी कशी आहे? असंग आहे, मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे. त्या आत्मचैतन्याच्या अस्तित्वाने फक्त त्या जड प्रकृतीला चेतना मिळते, इतकंच त्याचा आणि तिचा संबंध आहे. समजते ना? हे सगळं जड आहे आणि मी कोण आहे? मी चेतन आहे, मी चैतन्य स्वरूप आहे. आचार्य आमचे फार सुंदर सांगतात. सगळ्या उपनिषदाचं सार काढून त्यांनी त्या ब्रह्मज्ञानावलीमध्ये अक्षरशः ओतलंय. आचार्य म्हणतात, अहम साक्षी तियो विद्यात, अहम साक्षी तियो विद्यात विविच्चैव पुनः पुनः. आधी श्लोक म्हणते आणि मग अर्थ बघूया. अहम साक्षी तियो विद्यात विविच्चैव पुनः पुनः स एव मुक्त स विद्वान इति वेदांत डिंडिमः. वेदांतांनी डिंडिम करून सांगितलं आहे. सगळ्यांना दवंडी पिटवलेली आहे. वेदांतांनी सांगितलं आहे. तुम्हाला आपल्याला कळत नाही हो, इतकं वेदांत पोट तिडकीने आपल्याला सांगतायत. उपनिषद सांगतायत. काय सांगतायत? अहम साक्षी इति यो विद्यात, मी फक्त साक्षी आहे. हे जो जाणतो, यो विद्यात म्हणजे जो जाणतो. कसा? विविच्य एव पुनः पुनः. विविच्य विचार करतोय, पुन्हा पुन्हा विचार करतोय, अनात्म गोष्टी बाजूला सारतोय. असं करून ज्याला कळलं की मी फक्त साक्षी आहे, माझ्या हातात माझं काही कर्तृत्व नाही का भोक्तृत्व नाही. स एव मुक्तः, तोच मुक्त आहे. सहा विद्वान, तोच विद्वान. आम्ही आपल्या PhD वगैरे मिळाली की आपण म्हणतो की हे फार विद्वान आहेत. अहो, ते विद्वान असतीलच, पण खरा विद्वान कोण आहे? ज्याला हे कळलं, अहम साक्षी, मी कशातही इन्व्हॉल्व नाही आहे, मी कशातही गुंतलेला नाही आहे, सगळ्यात आहे. मग म्हणून सोडायचा का संसार? नाही 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 नाही, सोडायचं नाही आहे. सगळी कर्तव्य पूर्णपणाने मनापासून आनंदाने करायचे आहेत, पण ओळखायचे, मनात ओळखायचे की मी याच्यात नाही आहे, मी याच्यापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आत्मा काय करतो? तो कशामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो कशामध्ये आसक्त होत नाही. तो म्हणत नाही की ह्यांनी माझा अपमान केला, ह्याच्यामुळे मला दुःख झालं, यांनी बघा माझा कसा गौरव केला. असं काही तो कशातच नाही. तो कशात नाहीच आहे. तो फक्त साक्षी आहे, तो गुणातीत आहे, तो अकर्ता आहे, तो अभोक्ता आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निर्विकार आहे, तो निर्विशेष आहे. आम्हाला एक विशेष शब्दाचं फार अट्रॅक्शन आहे. आम्हाला कोणीतरी म्हटलं की या फार विशेष व्यक्ती, की आमची कॉलर उगीच स्टार्ट होते. विशेष व्यक्ती. अहो, तो तसा नाही आहे, तो निर्विशेष आहे. तो जितका हत्तीमध्ये तितकाच तो मुंगीमध्ये. असं नाही म्हणत की छे हत्ती मोठा, सिंह मोठा, जंगलचा राजा, असं नाहीच तो म्हणत. तो अगदी जीवजंतूमध्ये सुद्धा आहे. तो निर्विशेष आहे, तो कूटस्थ आहे, तो असंग आहे, तो चिद्रूप आहे. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये भगवंतानी म्हटलेलं. आणि ह्याला ज्याला जे हे ज्ञान होतं तो मलाच येऊन मिळतो. ज्ञानी त्वात्मैव मे मतम असं म्हटलं होतं ना, तेच इथे म्हणले. सो मद्भावम अधिगच्छती, मद्भावम सोधिगच्छती असं इथे म्हटलेलं आहे. कळलाय का हा श्लोक? 19वा श्लोक. आपण पुष्कळ ह्याच्यावर विवेचन केलं. पण एवढंच लक्षात ठेवूया की आपल्याला जो रोल दिला आहे, आत्ता सुनेचा रोल आहे, कधी सासूचा असेल, कधी बहिणीचा असेल, कधी पत्नीचा असेल, कधी आईचा असेल. रोल वेगवेगळे बदलत आहेत. ऑफिसमधले साहेब वेगळे, पण घरी आल्यावर काही ते टाय बूट घालून बसत नाहीत ना. ते घरातले कपडे घालतात, मुलांबरोबर दंगा करतात, खेळतात, पत्नीशी वेगळा व्यवहार करतात. म्हणजे एकच व्यक्ती वेगवेगळे व्यवहार करते. ते त्याचे फक्त भूमिका आहे, ते फक्त त्याचे रोल आहेत. ती मुख्य व्यक्ती एकच आहे. ती कोण आहे? ती द्रष्टा आहे, ती साक्षी आहे, ती चैतन्य स्वरूप आहे. एवढं तर नक्की झालं. आता बघूया पुढचा श्लोक. 20वा श्लोक आहे. काय म्हटलेलं आहे आता 20व्या श्लोकामध्ये?
गुणाने तानतीत्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्युजरा दुःखैर्विमुक्तो अमृतम अश्नुते. गुणान एतान अतीत्य. एतान गुणान अतीत्य. अतीत्य ई म्हणजे आपल्याला पाहिलं, ई म्हणजे जाण, इत्य म्हणजे गेलेला, जाऊन. आणि कसा जाऊन? अतीत्य. अति म्हणजे पलीकडे. एतान गुणान अतीत्य. कुठले किती गुण आहेत? 3 गुणान अतीत्य. कोण जातो? देही. देही शब्द लक्षात घ्या. देह वेगळा आणि ह्या देहाचा स्वामी जो आहे तो देही आहे. या देहाचा स्वामी आहे तो देही आहे. आणि हे 3 गुण कुठून आहेत? देह समुद्भवान. देहाबरोबरच उत्पन्न झालेले हे 3 गुण आहेत. यांना तो देही, या देहाचा मालक, स्वामी म्हणजेच आत्मा काय करतो? ओलांडून जातो. तेव्हा काय होतं? जन्म मृत्यू जरा दुःखैर. 4 गोष्टी दुःखदायक आहेत. जन्म दुःखदायक आहे, कारण जन्मामुळेच मृत्यू आहे, मृत्यूनंतर जन्म आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवही जन्मामृतस्य च. जन्म मृत्यू आणि त्यातल्या त्यात त्रासदायक दुःखदायक आहे जरा. वार्धक्य हे अतिशय दुःखदायक आहे. जन्म मृत्यू जरा दुःखैर. पण त्याच्यातनं तो काय होतो? विमुक्त होतो. तो विमुक्त. आणि मग काय प्राप्त करतो? काय भोगतो? काय स्वीकारतो? अमृतम अश्नुते. अमृताचा स्वीकार करतो, अमृताचा उपभोग घेतो. आता कोण आहे? हा जो देही आहे ना, याच्याबद्दल वाक्य आहे. खरं तर वाक्य एवढंच आहे, देही अमृतम अश्नुते. कुठलाही श्लोक घेतला ना की आपण त्याचं आधी क्रियापद बघायचं. क्रियापद आणि कर्ता कळला ना. देही अश्नुते. देही भोग घेतो. कशाचा? अमृतम अश्नुते. हे मुख्य वाक्य झालं. आता देही कसा आहे आणि कशाचा त्याग करतो? देह समुद्भवान 3 गुणान एतान अतीत्य. देहाबरोबरच निर्माण झाले ह्या 3 गुणांना अतीत्य ओलांडून मग तो कसा होतो? या सगळ्या दुःखदायक घटनातनं तो मुक्त होतो आणि फक्त अमृताचा आस्वाद घेतो. फक्त अमृताचा आस्वाद. अमृताचा आस्वाद घ्यायच्यासाठी मग आता ह्या सगळ्या जन्म मृत्यू जरा दुःख आहे. मग आता त्याला दुःख बिख्ख भोगायला लागत नाहीत का? त्याला काही दुखणी बागणी होत नाहीत का? आता बघा ना, आमचे सगळे संत कितीतरी आजारांनी रोगांनी दुखण्यानी ग्रासलेले होते असं आम्हाला वाटतं. आमचे गुरुदेव रानडे आयुष्यभरात कधीच त्यांची तब्येत 20व्या वर्षापासून त्यांना क्षयरोगाने ग्रासलेलं होतं, तरी कार्य केवढं आहे. एकही दिवस त्यांची तब्येत चांगली नव्हती. आमचे टेंबे स्वामी घ्या, आमचे स्वरूपानंद स्वामी घ्या, अनेक संतांना किंवा आमचे शंकराचार्य भगंदर रोगाने त्यांना ग्रासलेलं होतं. पण मग त्यांना त्रास नाही व्हायचा का त्याचा? त्यांना दुखायचं नाही का? अहो दुखायचं ना. पण जसं आत्ता म्हटलं की ते त्याचं आहे. ते दुखणं देहाचं आहे. ते माझं आहे का? माझं दुखणं नाही आहे. इतक्या अलिप्ततेने ते बघू शकले म्हणून ह्या सगळ्या दुःखापासून ते मुक्त झाले. गुरुदेव रानड्यांनी एवढं कार्य. गुरुदेव रानडे तत्त्वज्ञानी पण होते, तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते, पण त्यापेक्षा ते आत्मज्ञानी होते. ते आत्मज्ञानी होते आणि म्हणून या गोष्टीकडे त्रयस्थ नजरेने. कबीरांची गोष्ट तर मी नेहमीच सांगते, कुत्ता जाने और चमडी जाने. मला त्याचं काही नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्या ते पलीकडे जातात आणि मग किंवा ते भाऊसाहेब केतकर, त्यांनाही काही दुखणी होती. त्यांना विचारलं, कसे आहात तुम्ही? आनंदात. इतक्या दुखण्याने ग्रासलेले असताना ते म्हणतात, मी आनंदात आहे. खरंच आहे. या आनंदाचा संसर्ग केव्हा होतो? जेव्हा त्या सगळ्यापासून तो मुक्त होतो तेव्हा. मग आता हे बघतोय आपण, गुणाने तानतीत्यत्रीन देही देह समुद्भवान. आता बघूया आणखीन. या अर्थ तर कळला, आणखीन बघूया या श्लोकाबद्दल. कसं काय हे जमू शकतं? त्यांना कसं जमलं आणि आम्हाला का जमत नाही? आम्ही इतके, जर असं काही लागलं की आम्ही त्याचं भांडवल करतो, त्याच्याबद्दल कूर तक्रार, सारख्या काही औषधं, ह्याच्यामध्ये आम्ही रममाण नुसते होतो. तर मग काय करायचं?
आधी पहिल्यांदा तमो रजोच्या संस्काराचा प्रभाव हळूहळू कमी करत आणायचा. थोडी सहनशक्ती वाढवायची. थोडं त्रयस्थतेने आपण परदुःख शीतल म्हणतो की नाही, दुसऱ्याचं दुःख कितीही असलं तरी आपल्याला लांबनं ते शीतल वाटतं. मग आपल्या शरीराकडे थोडं लांबनं बघायला शिका, थोडं लांबनं. म्हणजे मग त्या तमो रजोगुणाचा संस्काराचा प्रभाव कमी होऊन हळूहळू सत्वगुण वृद्धिंगत होतो, त्याचा उत्कर्ष होतो आणि मग मन शुद्ध होतं, निर्मळ होतं. म्हणून सगळ्यात हे श्रेष्ठ साधन आहे. हे जर का हा सत्वगुण वाढला तर त्याच्याबरोबर पुढे बघणार आहोत आपण, पण आत्ता थोडंसं बोलते की दैवी संपत्तीचा उत्कर्षसुद्धा होतो. दैवी संपत्ती बघितले, मागेही पाहिले आपण, ह्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणात, कर्मयोग्याच्या लक्षणात, 12व्या अध्यायामध्ये उत्तम भक्ताच्या लक्षणात आपण अनेक लक्षणं पाहिली आहे. पण ही दैवी संपत्ती वाढते, म्हणजे सद्गुण वाढायला लागतात आणि मग त्यामुळे उन्नती होते. या अध्यात्म मार्गामध्ये आपली उन्नती होते, आपली प्रगती निश्चितपणाने होऊ शकते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग तमोगुण तर कमी करायचाच आहे. आधी रजोगुण कसा आहे? रजोगुण ही सोन्याची बेडी आहे बरं का. तमोगुण ही लोखंडाची बेडी आहे, ती तर नकोशीच होते आपल्याला. पण सोन्याची बेडी जरा आम्हाला हवीशी वाटते. काय मस्त बंगला आहे ना, काय फार्म हाऊस आहे त्यांचं, काय गाडी आहे, मर्सिडीज गाडी आहे वगैरे वगैरे आपण म्हणतो. अहो ही बेडी आहे, ही सोन्याची बेडी आहे, याच्यात आपण अडकतो. याच्यावर सुद्धा आता काय बोलू मी हो, ह्याच्यावर सुद्धा आचार्य फार सुंदर सांगतात. आचार्य म्हणतात आणि खरंच आहे, आपल्याला काय वाटतं कुणाचं जन्म धन्य झाला किंवा आपण बंगल्याला नाव वगैरे देतो सार्थक किंवा कृतार्थ वगैरे. कुणाचा जन्म सार्थ होतं की सगळं छान आहे, तो माणूस चांगला आहे, त्याचा उद्योगधंदा चांगला आहे, सुंदर पत्नी आहे, गुणी मुलं आहेत, संपत्ती भरपूर आहे, सगळं सुख अगदी छान आहे, चांगला उत्तम संसार चाललेला आहे. आपण म्हणतो काय छान आयुष्य आहे ना. हे नाही आहे. आमचे आचार्य म्हणतात शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम यशश्चारुचित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे ततक्केन 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 ततक्केन. छान शरीर मिळाले, सुदृढ शरीर आहे, काही रोग नाही, काही नाही, लुळा पांगळा काही नाही, छान आहे. शरीरम सुरूपम तथा वा कलत्रम, पत्नी पण तशीच देखणी सुंदर मिळाली. यशश्चारुचित्रम, यश मिळालंय. धनम मेरुतुल्यम, सगळं भरपूर पैसा आहे. पण मनश्चेन्न लग्नम गुरोरंघ्री पद्मे, गुरुचरणामध्ये जर का मन लागलं नाही, या अध्यात्म मार्गाकडे किंचितही वाटचाल नसेल, ततक्केन, तर काय उपयोग? 4 वेळेला म्हटले ततक्केन 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 ततक्केन, काहीच उपयोग नाही हो. म्हणजे ही बेडीच आहे शेवटी, सोन्याची वाटली, अगदी डिझाईन असलं त्याच्यामध्ये, नक्षीदार बेडी असली तरी शेवटी ती बेडी आहे, ती बंधनात टाकणारी आहे. तसा हा रजोगुण आहे. मग गुरुकृपेने हळूहळू त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. म्हणजे सत्वगुणामध्ये सूक्ष्म रूपाने राहणाऱ्या अज्ञानाचा नाश करायचा आहे हळूहळू. आता तमोगुण काढला, रजोगुण काढला, आता सत्वगुणात तरी राहावं की नाही हो. सत्वगुणसुद्धा रेशमाची बेडी आहे. सत्वगुण चांगला आहे, अतिशय मऊ आहे, सॉफ्ट आहे, पण तीसुद्धा बेडीच आहे. कारण त्याच्यामध्ये सूक्ष्म रूपाने अहंकार राहतोच. मग तो अहंकार रूपाने राहणाऱ्या अज्ञानाचाही नाश करायचा आहे. मग हे करण्यासाठी काय करायचं? त्याला शरण जायचं. माझा मी नाही करू शकत, अहंकार मी काढीन म्हटलं तर तो वाढतोच जास्त. मग काय करायचं? तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. म्हणजे बघा ना, हे 3 गुण आहेत. सत्वगुणामध्ये दया आहे, शौच आहे, दान आहे, अभय आहे, अहिंसा आहे. रजोगुणामध्ये मोह आहे, अभिनिवेश आहे. आपण म्हणतो ना, माझ्यामुळे झाला संसार, मी होते त्या संस्थे म्हणून एवढं कार्य, हा अभिनिवेश आहे. हा अहंकार नाही, पण अभिनिवेश आहे. किंवा सूचकतेने बोलायचं की माझ्यामुळे सगळं घडतं, मी आहे म्हणून बघा. त्यामुळे मोह, अभिनिवेश, अहंकार, आणि अहंकारा इतकाच घातक कोण आहे सांगू का? ममकार. मी जेवढा घातक आहे त्यापेक्षा माझं जास्त घातक आहे. माझी मुलं, माझी पत्नी, माझं घर, माझा व्यवसाय, माझी कीर्ती, माझी प्रसिद्धी वगैरे वगैरे.
हे रजोगुणात येतं. आणि तमोगुणामध्ये मोह, प्रमाद, आलस्य, निद्रा वगैरे येतच. पण हळूहळू टप्प्याटप्प्याने तमोगुणातनं रजोगुणाकडे, रजोगुणातनं सत्वगुणाकडे, सत्वगुणातनं शुद्ध सत्व, आणि मग मग तो शुद्ध सत्वसुद्धा टाकायचं आहे आणि त्याच्याही पलीकडे जायचं आहे, एवढं आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे सगळं करत असताना बघूया, आता आपण हे जरी सांगितलेलं असलं तरी आता बघा हां, आत्तापर्यंत आता आपण 14व्या अध्यायाच्या शेवटाकडे खरं तर पोचलेलंच. आता हे 20 श्लोक झालेत. हे 20 श्लोक मागे बोललेले होते मी 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला. 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने एकच प्रश्न विचारला होता, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते तेषामक्षर व्यक्तंके तेषांके योगवित्तमाः, असा प्रश्न विचारलेला होता. त्या दुसऱ्या श्लोकापासून जे भगवंत बोलायला सुरुवात केलेत, म्हणजे 12व्या अध्यायातले 19 श्लोक, 13व्या अध्यायातले 34 श्लोक आणि ह्या अध्यायातले हे 20 श्लोक, हे 73 श्लोक म्हणजे अमृतधारा आहे. त्यामुळे ही अमृतधारा कशी आहे, ही अमृतधारा गीतेचा गाभा आहे खरं. आणि ह्याच्यात सगळे विषय येऊन गेले. म्हणजे संपूर्ण 700 श्लोकांचा अभ्यास करायला तुम्हाला जमत नसेल, या 73 श्लोकांचा अभ्यास करा. त्यामुळे ह्याच्यात सगळे विषय आलेले आहेत. म्हणजे बघा ना, 12व्या अध्यायामध्ये भक्तोत्तमाची लक्षणं आली होती. 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीला ज्ञानवंतांची लक्षणं आली. मग क्षेत्राची 36 तत्त्व त्याच्यातच आली. त्याच्यानंतर ज्ञेय काय आहे, प्रकृती पुरुष काय आहे, हे सगळं 13व्या अध्यायात पाहिलं. त्याच्यानंतर साधन मार्ग 4 कसे आहेत, कर्म, भक्ती, ज्ञान, योग वगैरे आपण पाहिले होते. त्याच्यानंतर जन्ममरणाच्या चक्रातनं सुटण्याचा उपायसुद्धा 13व्या अध्यायात होता. आणि हा 14वा अध्याय काय गोड आहे. 13वा तरी थोडा कठीण वाटत होता. हा 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणांनी कसं बंधन पडतं हे आधी सांगितलं आहे. त्या बंधनापूर्वी ते गुण काय काय करतात, त्रिगुणांची लक्षणं काय आहेत, त्याचं फळ काय आहे, हे सगळं आता 20व्या श्लोकापर्यंत पाहिलं आहे. 73 श्लोक पाहिले, याच्यात मुख्य सगळे विषय येऊन गेलेले आहेत. आता त्या गुणांच्या पलीकडे जायचे, पण नाही न जाता येत. एक बघा, व्यवहारात सुद्धा आपण बघतो, पिंजऱ्यामध्ये पोपट ठेवतात. काही लोक पक्षी ठेवतात पिंजऱ्यामध्ये. तो पोपट काय करतो, त्या पोपटाला तो पिंजरा इतका आवडायला लागतो की पिंजऱ्याचं दार जरी उघडं ठेवलं तरी तो उडून जात नाही. उलट तो त्या पिंजऱ्यातली जी दांडी असते ना, त्या दांडीला इतकं घट्ट पकडून ठेवतो की आकाशात भरारी मारण्याचं सामर्थ्य माझ्या अंगात आहे विसरूनच जातो. आपलंही तेच झालं आहे. आपण त्या दांडीला पकडून ठेवलेलं आहे. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, हात कडी की अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. हे सगळे जे आहेत ना, माझे मित्र, हितचिंतक, सुहृद, नातेवाईक, मुलं, बाळं, सगळा परिवार, हे कोठडीतले सखे सवंगडी आहेत. तेही तुरुंगातच आहे, मीही तुरुंगातच आहे. पण मला वाटतं बरं आहे ना, इथे छान वाटतं आहे. त्या तुरुंगाचं दार उघडलं तरी भरारी मारण्याचं सामर्थ्यच विसरून गेल्यामुळे तो जसा पोपट उडत नाही, तसंच आम्हीसुद्धा या संसाराच्या बंधनात इतके अडकलो आहेत, इतके गुंतलो आहेत, इतक्या त्या मोहात, आसक्तीत अडकून गेलेलं आहे. खरं सांगू का, घट फुटला, घटामागे आपण बोललो होतो, एखाद्या रिकामा घडा एखाद्या दालनामध्ये आणला आणि मग तो चुकून फुटला. काय होतं, काहीच होत नाही. घटाकाश आहे, त्या महदाकाशामध्ये, त्या मठाकाशामध्ये विलीन होऊन जातं. वेगळं काहीच होत नाही. ते आकाश कुठे जातं, मग ह्याची वाढ होते का, असं काही होत नाही. तुम्ही गेल्यानंतरसुद्धा हे घटाकाश त्या मठाकाशात विलीन होणार आहे. तसंच देहबुद्धी गेली ना, देह जाण्याची गरज नाही बरं का, मृत्यू होण्याची गरज नाही. तुम्हाला भीती वाटेल, नाही तर हे काय म्हणतात मृत्यू, असं नाही आहे. मृत्यूचं मी म्हणतच नाही, देहबुद्धी फक्त गेली, देह नको जायला. देहबुद्धी गेली की आत्मस्वरूपाचं स्मरण होतं, ती भरारी घेता येते, ते सामर्थ्य येतं आणि आपण त्या भगवत स्वरूप होऊन जातो. एवढं शक्य आहे. आता हे सगळं करत असताना या त्रिगुणांना पार करून
जन्म मृत्यू जरा दुःख या सगळ्या दुःखापासून मुक्त होऊन तो आत्मस्वरूप प्राप्त करून घेतो. अशा या विद्वान पुरुषाला शरीरामध्ये असतानाच, लक्षात घ्या, तुम्हाला भीती वाटेल की काय मृत्यू म्हणजे मृत्यूनंतर हे प्राप्त होणार का? नाही नाही, आत्ता या तुम्ही जगत असताना सुद्धा हे प्राप्त होऊ शकतो. हे सगळं माझं स्वरूप त्याला प्राप्त होऊ शकतो. मद्भावम सोधी गच्छती, आणि मग त्याला जीवनमुक्तावस्था प्राप्त होते. आणि प्रारब्धवशामुळे उरलेल्या म्हणजे शरीराचा त्याग केल्यानंतर त्याला विदेह कैवल्य अवस्था प्राप्त होते. त्यक्त्वा देहम पुनर्जन्मम नैति मामेति सोऽर्जुन असं म्हटलेलं आहे. आणि श्रुतीने तर हे वेदांत उपनिषदांनी तर खूप वेळा सांगितले, नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते, दोनदा सांगितलेलं आहे. त्यामुळे या आता आपण पाहिलं आहे. आता थोडंसं आणखीन एक श्लोकाची नुसती सुरुवात करते, घेत नाही आहे पुढचा श्लोक. आता हे सगळं भगवंतांनी विचारल्यावर अर्जुन कसा आहे? जिज्ञासू आहे, विचक्षण आहे, त्याच्या मनामध्ये खळबळ आहे, कळतं आहे, पण अजून परत जसं मागे स्थितप्रज्ञाच्या बद्दलसुद्धा त्यांनी भगवंतांनी पुष्कळ विवेचन केलं होतं. पण त्याच्यानंतर अर्जुनांनी प्रश्न विचारला होता ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. आत्ता एवढं सगळं विवेचन 73 श्लोक ऐकतोय. आता अर्जुन म्हणतोय की बरोबर आहे, कळलं मला. कैर्लिंगै स्त्रीन गुणानेतान नतीतो भवति प्रभो किमाचारः कथैचैतां स्त्रीन गुणान अतिवर्तते. तुमच्या माझ्या मनात सुद्धा हाच प्रश्न होता की नाही? आणि तोच अर्जुनाने बरोबर विचारलं आहे. कैर्लिंगै, लिंग ह्याचा अर्थ आहे लक्षण, घटक, कॅरेक्टरिस्टिक्स. कैर्लिंगै, कुठल्या लक्षणाने? त्रीन गुणान एतान, या त्रिगुणांच्या पलीकडे, अतीतो म्हणजे पलीकडे, भवती प्रभो, तो कसा पलीकडे जातो, कुठल्या लक्षणाने तो युक्त असतो. किम आचारः, त्याचं आचरण कसं असतं. कथैच एतांस त्रीन गुणान अतिवर्तते, आणि या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्याचा उपाय काय, लक्षण काय, आचरण काय, आणि आता उपाय काय. स्थितप्रज्ञामध्ये हे नव्हतं विचारलं बरं का. स्थितप्रज्ञामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम असं विचारलं होतं की नाही. म्हणजे तो स्थितप्रज्ञ कोणीतरी वेगळा आहे अशी तेव्हा अर्जुनाची भूमिका होती. पण आता अर्जुनाला वाटते मी पण जाऊ शकीन का, आणि जर शकणार असेल मी ह्याच्या पलीकडे, त्रिगुणांच्या पलीकडे, तर उपाय तरी सांगा ना, उपाय तरी ऐकतो, जमलं तर जाता येईल. असं काहीतरी अर्जुनाची आता या आध्यात्मिक मार्गावरती प्रगती झालेली आहे. आणि म्हणून हा प्रश्न अर्जुनाने विचारलेला आहे. थोडंसं बघूया पुढच्या भागामध्ये, परत या श्लोकाबद्दल बघणार आहोत. आता अर्जुनाने 3 खरं तर प्रश्न विचारलेले आहेत की गुणातीताची लक्षणं कुठली, कैर्लिंगै, त्यामुळे ह्या त्याचं लक्षणं विचारले. गुणातीताचं आचरण कसं असतं, गुणातीत होऊन ब्रह्मस्वरूपता कशी प्राप्त करता येईल, याचा उपाय काय आहे, योग्य साधन काय आहे, हे मला सांगा. आता अर्जुनाची तेवढी प्रगती झाली होती. जे गुणामध्ये अडकलेले आहेत त्यांना गुणातीताची लक्षणं सांगून समजत नाहीत. अंधाऱ्या खोलीत राहणाऱ्या माणसाला सूर्यप्रकाशाचं कितीही महत्त्व सांगितलं तरी ते नीटसं कळत नाही. जेव्हा खिडकी उघडाल, दारं उघडाल, तेव्हा सूर्यप्रकाश आत येईल, तेव्हा वेगळं सांगायची गरजच राहत नाही. त्यामुळे हा अर्जुन आता निदान त्या मार्गावर आहे, ते होऊ शकेल अशी त्याला एक खात्री वाटते आहे. त्यामुळे असं तो आता म्हणतो आहे. आता त्याची मनोभूमिका बदलली आहे. ज्ञानाचा आणि विवेकाचा दीप त्याच्या अंतःकरणामध्ये उजळला आहे. त्यामुळे प्रश्न जरी तसाच वाटला तरी आता भूमिका बदलली, आता रोल बदलला आहे, आता दृष्टिकोन बदलला आहे. मागे म्हणाला होता ना, ज्ञानदीपेन भास्वता. त्यामुळे गुणातीत पदवीपर्यंत मी पोचू शकतो का. पहिलीतल्या मुलाला वाटतं की बापरे, कॉलेजमध्ये जाणं खूप अवघड आहे. पण 10वी 12वी झाल्यानंतर आता वाटतं की आता आले आवाक्यात. आता अर्जुनाची तशीच प्रगती झालेली आहे. आणि म्हणून
अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे भगवंतांना आणि भगवंत आता त्याचं उत्तर काय देत आहेत. आज मला वाटतं 3च आपले श्लोक झाले, चौथ्याचा नुसतं उल्लेख केला आहे, पण त्याच्याबद्दलही पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. कारण जे कूपमंडूक वृत्ती असते ना, त्याच्याबद्दल मी पुढच्या भागात थोडंसं जास्त बोलीन. कूपमंडूक वृत्ती म्हणजे विहिरीत राहणारा जो बेडूक असतो ना, त्याला माहितीच नाही आहे ना समुद्र. एकदा विहिरीत राहणाऱ्या बेडकाला बाहेरचा एक बेडूक आला तिथे आणि म्हणाला, चल ये बाहेर, मी तुला समुद्र दाखवतो. तो म्हणला, काय आहे समुद्र, काय असतो? तो म्हणला, अरे खूप मोठा आहे, शक्यच नाही, माझ्या विहिरीपेक्षा काही मोठा आहे नाहीच आहे या जगात, विहिरीपेक्षा मोठा आहे, शक्यच नाही. असा तो जो वाद घालतो. बरीचशी माणसं अशीच असतात, खूप मंडूक वृत्तीची. विहिरीत राहणाऱ्या बेडकाला बाहेरचं जग माहितीच नसतं. तसेच आम्हीसुद्धा, अगदी आम्हीसुद्धा याच वृत्तीच आहोत की आपण बरं, आपलं घर बरं, आपला संसार बरा, काय करायचं ते आत्मज्ञान. पण आता अर्जुन तसा राहिला नाही आणि आपणही तसे राहिलेलो नाही आहोत. आपल्याला काहीतरी पुढचं पाऊल उचलायचे, काहीतरी स्वतःमध्ये उन्नती साधायची, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचं आहे, आत्मोन्नत व्हायचं आहे, अंतर्मुख व्हायचं आहे, हे सगळं. आणि ह्याच्यात तोटा तर काहीच नाही आहे, ह्याच्यात आपलं भलंच आहे, कल्याणच आहे. त्यामुळे हळूहळू एक एक पाऊल का होईना, एक एक आठवड्याला आपण एक एक पाऊल टाकतो आहे. आता बघा 112 पाऊलं तर चालून झालीच आहेत आपली. हळूहळू पोचू, कधीतरी पोचू नक्कीच, एवढीच खात्री बाळगूया. आणि तशीच त्या योगेश्वराकडे प्रार्थना करूया. माझी मी नाही जाऊ शकणार, पण त्यालाच म्हणायचं की तूच ने बाबा आम्हाला तिथपर्यंत, परमपदापर्यंत तूच ने, की यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, अशा पदापर्यंत नेण्याची विनंती त्यालाच करूया. आणि आज इथेच थांबूया. आजचा हा 113वा भाग आहे. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.